स्तोत्रसंहिता 37. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते, त्याचे पाय घसरणार नाहीत. दुर्जन नीतिमानावर टपलेला असतो व त्याला जीवे मारण्यास तो पाहत असतो. परमेश्वर त्याला त्याच्या हाती देणार नाही. त्याचा न्याय होईल तेव्हा तो त्याला दोषी ठरवणार नाही. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. मी एक निर्दय दुर्जन पाहिला, तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला. पण मी तिकडून गेलो तेव्हा त्याचा मागमूस राहिला नव्हता. मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही. सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पहा, शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील. पातकी तर पूर्णपणे नष्ट होतील, दुर्जनांचा वंश छाटला जाईल. परंतु नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते, संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यांना सहाय्य करतो व त्यांना मुक्त करतो, त्यांना दुर्जनांपासून मुक्त करतो व तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे. आमेन.